एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता। आता पाहूयात सविस्तर वृत्त। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 वरील तामसा शहरातील अनधिकृत चौकातील बॅनर, होर्डिंग हटवले। राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीत लावलेल्या अनधिकृत चौकातील सर्व होर्डिंग बॅनर काढले, पण तामसा शहरातील अनधिकृत अतिक्रमण केव्हा काढणार? तामसा शहरातील राष्ट्रीय महामार्गालगत दुभाजकात लावलेले अनधिकृत चौकातील विविध धर्मातील महापुरुषांच्या नावाने असलेले नामफलक, बॅनर, झेंडे हे सार्वजनिक बांधकाम विभाग भोकर यांनी तामसा येथील पोलीस बंदोबस्तात काढले आहे। राष्ट्रीय महामार्ग सडक निर्माण झाल्यावर मध्यभागी दुभाजकामध्ये विविध धर्माच्या महापुरुषाच्या नावाने अनधिकृत चौक करून त्या ठिकाणी नामफलक, बॅनर, झेंडे लावण्यात आले होते। हे सर्व अनधिकृत असून परभणी पॅटर्नच्या अनुषंगाने झालेल्या महापुरुषाचे अवमानाचा प्रतिसाद संपूर्ण राज्यात उमटला होता। याचे गांभीर्य लक्षात घेऊन या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राष्ट्रीय महामार्गालगत रोडवर किंवा दुभाजकात तामसा शहरात अनेक जागी महापुरुषाच्या नावाखाली अनधिकृत चौक निर्माण करण्यात आले होते। याचे गांभीर्य लक्षात घेऊन तामसा शहरात सामाजिक सलोखा बिघडू नये या अनुषंगाने हे पाऊल सार्वजनिक बांधकाम विभाग भोकर यांनी उचलले आहे। या कारवाईत कार्यकारी अभियंता सुरेश हटकर व शाखा अभियंता संजय गाधा यांच्या मार्गदर्शनाखाली तामसा ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी शंकर आलेवाड, तामसा पोलीस स्टेशनच्या सहायक पोलीस निरीक्षक कमल शिंदे, सहायक पोलीस उपनिरीक्षक नरवटे यांनी आपल्या फौज फाट्यासह ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी अनधिकृत चौकातील नामफलक, बॅनर, झेंडे काढले आहे। या कारवाईमध्ये सर्व धर्माच्या नागरिकांनी सहकार्य करत स्वखुशीने आपले योगदान देत सर्व चौकातील महापुरुषाच्या नावाने असलेले नामफलक, बॅनर, झेंडे काढले आहेत। यावेळी तामसा शहरातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यावर नाराजी व्यक्त करत तामसा शहरात झालेले अतिक्रमण काढण्यात यावे असेही काही नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। या कारवाईवर बोलताना कार्यकारी अभियंता सुरेश हटकर यांनी राष्ट्रीय महामार्गावरील झालेले अतिक्रमण सुद्धा काढण्यात येईल असे आश्वासन दिले आहे। आज तामसा शहरामध्ये महामार्ग 752 PW वाल्यानं सगळे महापुरुषाचे पाट्या काढले। तसेच महाराणा प्रताप चौक, बसवेश्वर महाराज, अहिल्याबाई होळकर, हजरत टिपू सुलतान, आंबेडकर चौक आणि वीर माले महापुरुषाचं बॅनर काढलं। तरी पण PW वाल्याने अन्याय केलं तामशा सोबत जातीवादी करून, कारण की महापुरुषाचं तर काढलंच, त्याच्यामध्ये आम्हाला कुणा समाजाचा विरोध नव्हतं, चांगली गोष्ट आहे। आणि आज तामशा शहरामध्ये जे अतिक्रमण झालेलं आहे महामार्ग 752, त्या महामार्गाचं जे साईडनं जे अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण न काढता फक्त महापुरुषाचे पाट्या काढले। जे काय कुणा समाजाचे, सगळ्या समाजाचे भावना दुखलेले आहे, तरी पण आमची महामार्गवाल्याला विनंती आहे की जे काही तामशामध्ये अतिक्रमण झालेलं आहे त्या कोण्याही साईडनं राहावं, कोण्याही बाजूनं राहावं आणि कोण्याही समाजाचं राहावं, ते तामशा शहराचा महामार्गावर जे अतिक्रमण आहे ते काढण्यात यावे। आणि जे डिवायडर मध्ये महामार्गावर कचरा टाकतात, आज जे अर्ज दिलं तामसा पोलीस स्टेशनला, निवेदन मध्ये पंचायतला, त्या व्यापारीनं स्वतः कबूल केलं की आम्ही इथं कचरा फेकल इटमना होईल, तर या सगळ्या लोकांवर कारवाई व्हावं जे महामार्गाच्या डिवायडरवर कचरा टाकतात। तसंच मी माझे 2 शब्द बोलून संपवतो, जर करता ये अतिक्रमण न निघल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू। मुस्लिम तामसा शहरामध्ये PWD विभाग, अर्धापूर, हिमायतनगर 752 राष्ट्रीय महामार्गावरील डिवायडर मधलं अतिक्रमण काढण्यासाठी PWD विभागाने फक्त डिवायडर सेंटर मधलं अतिक्रमण काढलं। त्यामध्ये सर्व समाजाच्या महापुरुषाच्या नेमप्लेट होत्या, बॅनर होते, बोर्ड होते, झेंडे होते। त्यामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक तामसा, जिवाजी महाले चौक तामसा, हजरत टिपू सुलतान चौक तामसा व संत सेवालाल महाराज चौक तामसा
आणि बसवेश्वर महाराज, अहिल्याबाई होळकर हे जे चौक होते, या चौक फक्त सामाजिक तेढ निर्माण करण्यासाठी फक्त चौक काढलेत PWD या विभागाने. आणि रोडच्या बाजूचं जेवढं अतिक्रम आहे त्याबद्दल त्याला नोटीस नाही, काही त्याचा हटवायचा प्रयत्नही केला नाही. पूर्ण वाहतूक जे रोडच्या साईडनं यायची ते रोडच्या एकदम सेंटर डिवाइडला भिडून चाललेली आहे. रोड तर पाहिला तर 100 फुटाचा रोड आहे. TWD वाल्यानं जातीय भावनेतून या सर्व समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत. कृपया आम्ही PWD विभागाला मी विनंती करतो, कृपया डिवायडर म्हणलं नाही, डिवायडरच्या बाहेरचं अतिक्रमण काढावं. अन्यथा वंचित बहुजन युवा आघाडी व वंचित बहुजन आघाडी हे तुमच्या विरोधात तीव्र आंदोलन करेल. जे तामसा ग्रामपंचायत हद्दीमध्ये राष्ट्रीय महामार्ग 752I वरील डिवाइडर जे काही सामाजिक विटंबना होईल किंवा दंगे होतील किंवा वाद होतील या अनुषंगाने जे विविध धर्माचे झेंडे, बॅनर, फलके वगैरे होते ते आपण ग्रामपंचायतच्या सहकार्याने आणि पोलीस स्टेशनला कळवून त्यांच्या मदतीने सुद्धा सामूहिकरित्या काढण्यात आले आहे. ज्याच्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये आणि कोणत्याही समाजाचा वेगळा कल असा वाटू नये या दृष्टिकोनातून सर्वपक्षीय झेंडे डिवायडरमधील असो किंवा रस्त्याच्या हद्दीमध्ये असो